देशाच्या उपराजधानीत जिथे गुन्हेगारांवर कायद्याचा धाक असायला हवा, तिथे आता कायद्याच्या चौकटीतच कायदा मोडला जातोय का, असे प्रश्न आता अनुत्तरित आहेत. आणि अशातच नागपूरमधून समोर आलेला हा प्रकार अनेक गंभीर प्रश्न देखील उपस्थित करतो. देशाची उपराजधानी म्हणजेच नागपूर, जिथे कायदा आणि सुव्यवस्थेचा बालेकिल्ला असलेल्या पोलीस यंत्रणेकडून धक्कादायक आरोप समोर आला आहे. लकडगंज पोलीस स्टेशनमध्ये कायद्याचा रक्षकच कायदा मोडत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. सीसीटीव्ही कॅमेरे काढण्याचा लेखी आदेश मागितल्याच्या रागातून पीएसआय कोल्हे, कॉन्स्टेबल निकेश हजारे आणि मनीष मोरे यांनी 4 तरुणांना सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत नेऊन बेदम मारहाण केल्याचा आरोप पीडितांनी केला आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणांची नावे अमोल गुंजेवार, प्रणित जाजमवार, तेजस एडलेवार आणि सार्थक तेलकुंतवार अशी आहे. पीडितांच्या म्हणण्यानुसार प्रणित जाजमवार यांचा मोबाईल फोन पोलिसांनी फोडला, तर अमोल गुंजेवार यांची सोन्याची चैन पोलीस ठाण्यातूनच गहाळ झाली आहे. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही मारहाण मुद्दाम सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत करण्यात आली. म्हणजेच पुरावे नष्ट करण्याचा हा प्रयत्न होता का, असा थेट सवाल आता उपस्थित होतोय. यानंतर पीडितांनी संबंधित पोलिसांविरोधात लेखी तक्रार देखील दाखल केली. मात्र दुसऱ्याच दिवशी 10 फेब्रुवारी रोजी पीडितांवरच खोटी व बनावट तक्रार दाखल करून त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला. यामुळे न्याय मागणाऱ्यालाच आरोपी बनवण्याचा हा प्रकार आहे का, हा असा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय. दरम्यान या प्रकरणावर पीएसआय कोल्हे यांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार संबंधित तरुण पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ घालत होते आणि शिवीगाळ करत होते, म्हणून कारवाई करण्यात आली. मात्र जर खरंच असं घडलं असेल तर त्यांना सीसीटीव्ही असलेल्या भागातच का ठेवण्यात आले नाही? मारहाण फक्त कॅमेरा नसलेल्या खोलीतच का करण्यात आली? हा केवळ 4 तरुणांचा प्रश्न नाही, तर देशाच्या उपराजधानीतील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. जेव्हा कायदा राखणारेच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहतात, तेव्हा सामान्य नागरिकांनी न्यायाची अपेक्षा कुणाकडून करावी? आता या प्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच मानवाधिकारी आयोग काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.